राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील 50 ठळक बातम्या। खरीप हंगामाच्या पीक विम्याच्या 139.47 कोटींपैकी 137.28 कोटींची तरतूद रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे। तसेच उर्वरित 2.18 कोटी रक्कम पुढील 4 ते 5 दिवसात पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनी त्यांचे आधार कार्ड लिंक केलेले खाते तपासून घ्यावेत असे आवाहन करण्यात आले। बुलढाणा, नंदुरबार, सांगली व वाशिम या 4 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण 541.27 कोटींची रक्कम जमा करण्यात आली आहे। तुमचा जिल्हा तुम्ही आम्हाला खाली नक्कीच कमेंट करा। अवकाळीने नुकसान 8,476 शेतकऱ्यांना मिळणार 7 कोटी रुपये। राज्य शासनाने दिली मंजुरी। लवकरच डीबीटी द्वारे बँक खात्यात जमा होणार अनुदान। अपडेट आहे बीड जिल्ह्यातील। प्रोत्साहनपर अनुदानासाठी उरले केवळ 2 दिवस। नियमित कर्जफेड पात्र शेतकऱ्यांनी ई-केवायसी 7 सप्टेंबर पर्यंत करून घ्यावी। नाही केली तर 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान त्या शेतकऱ्यांना मिळणार नाही। प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत मुंबईत काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक। लोकसभा पोटनिवडणुकीचा उमेदवार 10 सप्टेंबरला ठरणार। विहीर दुरुस्तीसाठी 50,000 रुपये अनुदान मिळणार। 700 शेतकऱ्यांनी अर्ज देखील केले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना 7 बाबींसाठी अनुदान मिळत असते। यामधील काही महत्त्वाच्या बाबी: नवीन विहिरीसाठी 2,50,000, विहीर दुरुस्तीसाठी 50,000 आणि सर्वात महत्त्वाचं शेततळे प्लास्टिक अस्तरीकरण करायचं असेल तर 1,00,000 रुपये अनुदान शेतकऱ्यांना देण्यात येते। रात्री अचानक वीज गायब, एका क्लिकवर झटपट सेवा। महावितरणाची चॅटबॉट सुविधा मोबाईल ॲप वेबसाईटवर करता येतो वापर। कसा करणार वापर याची सविस्तर माहिती पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। अंगणवाडीमध्ये येणार लाईट, 36,000 सौर ऊर्जा संच देणार। राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय। देवस्थानांना देखील भरघोस निधीची तरतूद करण्यात आली। महावितरणाच्या धोरणामुळे मोफत वीज बिलांपासून शेतकरी वंचित। ऊर्जा मंत्रालयाकडे निवेदनाद्वारे तक्रार। चुकीच्या पद्धतीने आकारणी। ओला दुष्काळ जाहीर करून त्वरित मदत द्या, हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मागणी। तुमचं राशन कार्ड हरवलं असेल तर नव्या पद्धतीने ई राशन कार्ड मिळणार। ऑनलाईन अर्ज आवश्यक। लाभार्थ्यांना मिळणार दिलासा। अकोला जिल्ह्यात पुढील 4 दिवस पावसाची शक्यता आज वर्तवण्यात आली आहे। तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज तुम्हाला पाहायचा असेल तर आताच तुम्ही तुमचा जिल्हा आम्हाला खाली नक्कीच कमेंट करा। सिंचन विहिरींसाठी हजारांवर प्रस्ताव, तुम्ही अर्ज केला आहे का? कृषी विभागाची योजना। अनुसूचित जाती जमातींचे शेतकरी लाभार्थी। नवीन विहिरीसाठी 2,50,000 रुपये अनुदान मिळत असते। त्यासोबतच मोटार पंपांसाठी देखील अनुदान आहे। मोटार पंपांसाठी 20,000 रुपये अनुदान शेतकऱ्यांना देण्यात येते। सोयाबीनला 9,000 रुपये भाव द्या। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मोर्चा। अनोख्या पद्धतीने आंदोलन। गळ्यात दोरखंड बांधून वेधले सर्वांचे लक्ष। शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती करावी ही देखील मागणी। पावसाचा परिणाम। बाजारात पालेभाज्यांची आवक घटली। कोथिंबीर खाते भाव 100 रुपयांवर एक जुडी। 506 कोटी ठिबकचे अनुदान रखडले। गेल्या वर्षीचे अनुदान न मिळाल्याने राज्यभरातील डीलर वितरकांमध्ये नूर उत्सवांचे वातावरण। शेतकऱ्यांचे हेलपाटे। अनुदानाअभावी वैतागले कृषी सहाय्यक। पीक नुकसानींचे 20 लाख दावे दाखल। 6 लाख तक्रारीचे सर्वेक्षण पूर्ण। पाहणीचे काम सुरू। जिल्हानिहाय तक्रारी स्क्रीनवर या ठिकाणी तुम्ही बघू शकतात। विहीर दुरुस्तीसाठी 1.25 लाख अर्ज। 1,000वर शेतकऱ्यांना लाभ देखील मिळाला। जिल्हा परिषद कृषी विभागाच्या वतीने आवाहन। प्रवाशांची गैरसोय। सटाणा, नांदगाव, कवळनरच्या बसेस कोकणात। एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे आगारांना 56 लाखांचा फटका। सटाणा आगारांचे सुमारे 30 लाखांचे नुकसान। अपडेट एकाच ठिकाणची आहे तर अंदाज लावू शकतात एसटी बस सेवा बंद असल्यामुळे एसटी आगारांना किती मोठा फटका बसला आहे।
राज्यातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे, परंतु काही जिल्ह्यांमध्ये अद्यापही पाणी नाही, म्हणजेच की निफाडची अनेक मंडळी तहानलेली आहेत. शेतकरी पावसाची प्रतीक्षा पाहत आहेत. विहिरींना पाणीच नाही. आता उरलं केवळ 1 महिना. 3 महिन्यात 421.5 मिमी इतकाच पाऊस. अपडेट आहे नाशिक जिल्ह्यातील. तंत्रज्ञानामुळे मजुरांची अडचण दूर. जवळा परिसरात कीड नियंत्रण. ड्रोनच्या माध्यमातून अवघ्या 10 मिनिटात 1 एकर फवारणी पूर्ण. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत देखील हजारो महिलांच्या खात्याला आधार लिंक नाही. त्यामुळे आधार लिंक करण्यासाठी महिलांची बँकेमध्ये अद्यापही रांगा सुरूच आहेत. 14,892 तक्रारी फेटाळल्या. अद्यापही तक्रारींचे ओघ सुरूच. अतिवृष्टीने शेतकरी हताश. विम्यासाठी 1.14 लाख तक्रारी. तूर, कपाशी, सोयाबीन, मूग आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान. अपडेट आहे वाशिम जिल्ह्यातील. बाजारात सोयाबीन दर 4,700 रुपयांवर. यंदा हमीभावांचा टप्पा ओलांडणार का? तुम्हाला काय वाटतं? आम्हाला तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच की सोयाबीनची बाजारात आवक देखील वाढत आहे. नव्या हंगामावर लक्ष राहणार आहे. या आठवड्यात हळदीच्या दरात क्विंटल मागे 1,175 रुपयांची वाढ झाली आहे. आता हळदीला कमाल 13,600 रुपये दर मिळत आहे प्रति क्विंटल मागे. सण आला दारात, मात्र शिदा नाही घरात. आनंदाचा शिदा 6 ऐवजी 4च वस्तू. केवळ 2च वस्तू वाशिम जिल्ह्याला प्राप्त. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचा नुकसान भरपाईसाठी एल्गार. उपविभागीय अधिकारी कार्यालयात उपोषण. मुख्यमंत्र्यांच्या नावे निवेदन. अपडेट आहे खामगाव येथील. लोणार तालुक्यातील बुलढाणा जिल्ह्यातील अपडेट म्हणजेच की अनेक भागातील पिके सुकली आहेत. सोयाबीनचे पीक पडत आहे पिवळे. सततच्या पावसामुळे सोयाबीनला फटका बसण्याची शक्यता. शेतकरी चिंतेत. यंदा सोयाबीन लवकरच येईल बाजारात. नाफेडद्वारे हमीभावाची खरेदी कधी सुरू होणार? 200 ते 300 रुपयांनी दरात चढउतार कायमच. ओला दुष्काळ जाहीर करा, अन्यथा ठिय्या आंदोलन करणार. उद्धव सेनेच्या वतीने तहसीलदारांना निवेदन. अतिवृष्टीने झालेल्या नुकसानींची त्रिसदस्यीय पथकांकडून पाहणी. अधिकारी बांधांवर 33% अधिक नुकसान झाल्यानंतरच शेतकऱ्यांना मदत मिळणार. अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे नुकसान. पंचनामे करून सरसकट मदत द्या. बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मागणी. घसरलेली हळद 500 तर सोयाबीन 300नी वधारली. शेतकरी म्हणतात सोयाबीनला हवा 6,000 रुपयांचा भाव. सणासुदीच्या काळात लसण पोहोचला 300 रुपयांवर. महागाईने गाठला कळस. गृहिणीचे बजेट कोलमडले. आनंदाचा शिदा पोहोचला स्वस्त धान्य दुकानात. श्री गणेशाच्या स्थापनेनंतर होणार वितरण. ई-पॉस मशीनद्वारे वितरण होणार आहे. बाजारामध्ये नवीन उडदची आवक. सोयाबीन दरात 250ची वाढ. मुगाचे दर गडगडले. बाजार समितीत मिळत आहे हमीभावापेक्षा कमी दर. दुसऱ्या टप्प्यात आले 2 लाख अर्ज. 1 जुलैपासून अंमलबजावणी. लाडकी बहीण पोहोचली 4.5 लाखांवर. अपडेट आहे परभणी जिल्ह्यातील. वर्धा नदीला दुसऱ्यांदा पूर आला. शेती उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी हतबल. शेतकऱ्यांकडून पंचनाम्याची मागणी. गणेश उत्सवांमध्ये 6,000 पोलिसांचा राहणार बंदोबस्त. डीजे वाजला तर गुन्हा दाखल होणार. 1,400 मंडळात बाप्पा होणार स्थापन. मंडळे सीसीटीव्हीच्या निगराणीखाली असणार. नागपूर उपराजधानी येथील अपडेट.